छत्रपती संभाजीनगरमधील करोडी परिसरामध्ये एका खासगी गोदामात रेशनचा काळा बाजार केला जात असल्याचं समोर आलं। एका खासगी गोदामात कोट्यवधींचा धान्य साठा देखील आढळलेला आहे आणि या संदर्भात आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। संभाजीनगरमध्ये तांदूळ घोटाळा, खासगी गोदामावर पोलिसांचा छापा, गरिबांसाठीचं धान्य पोलिसांकडून जप्त, शासकीय धान्याचा काळा बाजार। छत्रपती संभाजीनगरातील करोडी परिसरात एका खासगी गोदामात महाराष्ट्र शासनाचे तांदूळ, पंजाब शासनाचे धान्य आणि लहान मुलांना तथा गरोदर मातांसह स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचं कोट्यवधी रुपयांचं साहित्य आढळलंय। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मार्केटमध्ये देण्यासाठी दुसऱ्या पॉलिश करून दुसऱ्या पोत्यांमध्ये भरून तो विकला जात आहे। आल्या असता तशी राईस मिल चालू होती, ते आम्ही बघितलं आणि ते पोते गव्हर्नमेंटचे त्याच्यातून काढून नवीन पोत्यांमध्ये ते पॉलिश करून टाकून महाराष्ट्र शासन लिहिलंय ते पोत्यांच्या आदला बदल आणि पंजाब गव्हर्नमेंटचे तांदूळ सुद्धा इथं आम्हाला आढळले, ते सुद्धा मिलमध्ये पॉलिश करून पोत्यांमध्ये भरून मार्केटमध्ये विकले जातात। छत्रपती संभाजीनगरात आढळलेलं हे धान्य गोरगरिबांना आणि गरजू मातांना आणि बालकांना मिळत नाही आणि ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी मोठा संघर्ष करावा लागतो। मात्र कोट्यवधी रुपयांचा एवढा मोठा धान्याचा हा साठा कसा काय एका खाजगी गोदामात आढळतो, हा एक मोठा प्रश्न आहे। ज्यावेळी गोडाऊनची पाहणी केली त्यावेळी त्याच्यामध्ये पंजाब गव्हर्नमेंटचा राशनचा तांदूळ, त्याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा तसेच शालेय पोषण आहारातील काही पॅकेट्स ते देखील या ठिकाणी मिळालेले आहेत। संपूर्ण परसाची जी आपण पाहणी केलेली आहे आणि तिथं मिक्सिंग होऊन त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या पॅकेट्समध्ये ते भरण्याचं काम चालू होतं। तर याच्यामध्ये आता गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। छत्रपती संभाजीनगरात झालेली ही एक मोठी कारवाई असून सर्वसामान्य जनतेच्या तोंडचा घास आणि गरोदर तसेच स्तनदा मातांसह लहान लेकरांच्या तोंडचा घास हिरावला जातोय। त्यामुळे आता असा काळा बाजार करणाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गोरगरिबांना जनतेला तांदूळ वेळेवर उपलब्ध होत नाही, त्यासोबतच रेशन कार्ड असेल तर ते दिलं जातं। मात्र या ठिकाणी एवढा मोठा तांदूळ सुद्धा शासनाचा आणि त्यासोबतच जे अन्न दिलं जातं लहान लेकरांना आणि महिलांना ते सुद्धा खुलेआमपणे या ठिकाणी आढळून आलेलं आहे आणि हे सुद्धा एका खाजगी गोडाऊनमध्ये आढळलेलं आहे। त्यामुळं सर्वसामान्य जनतेनं रोष व्यक्त केला आहे आणि इथं आलं कसं काय हा प्रश्न उपस्थित केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।